स्वामी समर्थ. नमस्कार तूळ राशीच्या लोकांनो. खूप मेहनत करूनही पदरात फक्त निराशा पडते. अचानक घरातली शांतता भंग झालीये, रात्रीची झोप उडालीये आणि सतत एक अनामिक भीती वाटते. घाबरू नका. तुमच्या या सर्व समस्याचे कारण ग्रहांची नड नाही, तर तुमच्यावर लागलेला भयंकर नजरदोष, करणी बाधा आणि घराला केलेली देवबांधणी असू शकते. पण थांबायचं नाही, कारण आज मी तुम्हाला असा एक महातोडगा सांगणार आहे, ज्याने अवघ्या 7 दिवसात कसलेही बंधन असेल तर ते काचेसारखे तुटून जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे? यासाठी तुम्हाला कोणत्याही तांत्रिकाकडे जाण्याची गरज नाही, कुठलाही महागडा खडा घालायची गरज नाही आणि 1 रुपयाही खर्च करायचा नाही. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. 1 रुपयाही न खर्च करता तुम्ही स्वतःचा या पाशातून मुक्त कसं करू शकता, हा तोडगा काय आहे, तो कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर एक जरी पायरी चुकली तरी उपाय लागू पडणार नाही. मित्रांनो, तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. जेव्हा तूळ राशीच्या व्यक्तींवर कोणाची वाईट नजर पडते किंवा बाहेरची बाधा होते, तेव्हा त्याचा हा चमकणारा शुक्र कमजोर होतो. मग काय होते माहिती आहे का? तुमच्या आयुष्यात पुढील 5 भयानक बदल दिसू लागतात. तुमच्यासोबत असं घडतंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पैसे पाण्यात जाणे. पैसा येतो पण कुठे जातो हे समजतच नाही. अचानक आजारपण आणि घरात काहीतरी नुकसान होते. हातचं काम निसटणे. अगदी शेवटच्या क्षणी डील कॅन्सल होते आणि नोकरीत वाद होतात. सारखा थकवा. डॉक्टरांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल येतात, पण तरीही शरीर तापासारखे फणफणते किंवा जड वाटते. घरातली चूल पेटणे पण मन न पेटणे. घरात अन्नधान्य सर्व आहे, पण आपापसात एवढी भांडणे होतात की घरात राहावंसं वाटत नाही. देवाऱ्यात अस्वस्थता. देवापुढे बसल्यावर मन एकाग्र होत नाही, उलट तिथून उठून जावंसं वाटतं. यालाच म्हणतात देवबांधणी, म्हणजेच तुमच्या कुलदेवतेची शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचू न देणे. आता कान देऊन ऐका. हा उपाय तुम्हाला सलग 7 दिवस कोणत्याही खंड न पडता करायचा आहे. हा उपाय तुमच्या घरातल्या अत्यंत साध्या गोष्टींपासून बनतो, ज्यासाठी एक पैशाचाही खर्च नाही. उपाय पहिला. बेडखाली ठेवायची ती एक वस्तू. नकारात्मकतेचा खात्मा. आज रात्री झोपताना एक काचेचा किंवा तांब्याचा तांब्या घ्या. त्यात पाणी भरा आणि घरातलं जाडं मीठ म्हणजे खडे मीठ त्यात 1 चिमूटभर टाका. हा तांब्या तुमच्या बेडखाली बरोबर तुमच्या डोक्याच्या दिशेला ठेवा. सायन्स आणि अध्यात्म. मीठ हे जगातील सर्वात मोठे निगेटिव्ह एनर्जी ऑब्झॉर्बर आहे. रात्रभर हे पाणी तुमच्या शरीरातील आणि खोलीतील सर्व वाईट लहरी स्वतःमध्ये ओढून घेईल. नियम. सकाळी उठल्यावर कोणाशीही एक शब्दही न बोलता हे पाणी थेट घराबाहेर किंवा फ्लॅश करून टाका. दुसऱ्या दिवशी तांब्या स्वच्छ धुवून पुन्हा हाच उपाय करा. कृती. रोज संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान देवापाशी किंवा दिवा लावल्यानंतर एका छोट्या पात्रात भीमसेनी कापूर आणि 2 अख्ख्या लवंगा, ज्याचे फूल तुटलेले नसावे, एकत्र पेटवा. कृती. हा पेटता कापूर घेऊन तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, पलंगाच्या खाली आणि मुख्य दरवाजापाशी त्यांची धुरी दाखवा. चमत्कार. ज्या क्षणी या लवंगा आणि कापराचा सुवास घरात पसरेल, घरातील कोंडलेली बांधलेली नकारात्मक ऊर्जा तेथून पळ काढेल. तुमच्या घरात एक वेगळीच सकारात्मकता जाणवू लागेल. उपाय 3. हा महामंत्र मोबाईलवर सुरू करा. जर तुम्हाला वेळ नसेल किंवा मंत्र म्हणता येत नसेल तर रोज सकाळी घरात सलग 7 दिवस हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण मोठ्या आवाजात मोबाईलवर किंवा टीव्हीवर सुरू करून ठेवा. हनुमानजीच्या नावापुढे कसलीही करणी बाधा किंवा नजरदोष टिकू शकत नाही. मित्रांनो, हा उपाय करत असताना तुम्ही एक मोठी चूक टाळायची आहे, ती म्हणजे गोपनीयता.
तुम्ही हा 7 दिवसांचा तोडगा करत आहात हे तुमच्या घरातील लोकांव्यतिरिक्त शेजाऱ्यांना, मित्रांना किंवा नातेवाईकांना चुकूनही सांगू नका. अनेकदा लोक हसतात किंवा टोकतात. टोक लागली की उपायाचा प्रभाव कमी होतो. तुमची श्रद्धा जितकी गुप्त असेल तितका त्यांचा रिझल्ट वेगाने मिळेल. तर तूळ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आजपासूनच हा उपाय सुरू करा. आज रात्री बेडखाली मीठ ठेवायला विसरू नका. 7 दिवस पूर्ण झाल्यावर तुमच्या आयुष्यात काय बदल झाला हे याच व्हिडिओखाली येऊन कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पूर्ण विश्वास आहे की तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुम्हाला पुन्हा राजासारखे दिवस आणून देईल. हा मोफत आणि सुंदर उपाय तुमच्या इतर तूळ राशीच्या मित्रांसोबत शेअर करा. नक्की शेअर करा. कोणाचे तरी आयुष्य बदल पुण्य तुम्हाला मिळेल. व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच रंजक माहितींसाठी स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा. भेटूया पुढच्या एका अशाच धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आनंदी राहावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.